सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। ऑनलाइन मैट्रिमोनियल साइट्स त घणियूं आहिनि, पर सिंधियुनि जी सिंधियुनि लाइ हिकड़ी बेस्ट साइट आहे रिश्तो.com, जेका रिश्तो मीट नाले फ्री मीटिंग रूम जी सहूलियत पिण प्रोवाइड कंदी आहे, उहो भी रिफ्रेशमेंट सां गॾु, जेको तव्हां जे होटलनि जा वॾा बिल भरण खां बचाईंदी आहे। रिश्तो.com वर्ल्ड जी हिकड़ी इहा साइट आहे जेका इहा फैसिलिटी प्रोवाइड कंदी आहे। किन सिंधी परिवारनि जो त इहो चवणु आहे त रिश्तो मीट हुननि जे लाइ हिकु लकी चाम आहे, त पोइ देर छा जी, अॼु ई कांटेक्ट कयो रिश्तो.com, सिंधियुनि जो सिंधियुनि सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। उल्लासनगर कैंप 4 के लाल चक्की चौक परिसर में जोरदार बरसात के कारण बड़ी दुर्घटना सामने आई है। इस जोरदार बरसात के चलते वह एक बड़ा पेड़ रास्ते का प्रवेश द्वार समेत बिजली की तारों को खींचकर नीचे आकर गिरा। इस घटना को लेकर पूरे परिसर में हरकंप सा मच गया। वहीं घटना में कोई भी जीवित हानि नहीं हुई है, पर उस वक्त वहां से गुजर रही एक रिक्शा का नुकसान होने की जानकारी है। बिजली की तारों के टूटने से परिसर में बिजली बंद कर दी गई है और बिजली विभाग की तरफ से तारों को दुरुस्त करने का कार्य शुरू कर दिया गया है। वहीं घटना की जानकारी उल्लासनगर महापालिका के अग्निशमन दल को दी गई, जहां अग्निशमन दल घटना स्थल पर पहुंचकर राहत कार्य शुरू कर दिया गया था। ब्यूरो रिपोर्ट महेश रोकड़े, उल्लास लाइन बुलेटिन, उल्लासनगर। क्या हुआ है? आज जर आपण बघितलं तर लालचक्की चौक या ठिकाणी जे वाघमारे हॉल आहे त्याच्या बाजूला एक गुलमोहरचं झाड होतं आणि सोबत आंब्याचं झाड होतं। या अनेक वर्ष ते जुनं झाड होतं आणि ह्या पावसामध्ये ते जड झाल्याने त्याचा जो वजन आहे ते खाली आलं आणि ते झाड तुटलं आणि त्यासोबत आंब्याचं झाड सुद्धा तुटलं आणि ते थेट धर्मवीर संभाजीराजे प्रवेशद्वार याच्यावरती पडलं। आणि जर बघितलं की प्रचंड मोठं झाड होतं आणि त्याचं वजन प्लस त्या प्रवेशद्वाराचं वजन असं करून ते दोन्ही खाली कोसळले। पण नशीब असं आहे की या ठिकाणी कोणती जीवितहानी झाली नाही। एक रिक्षावाला होता, परंतु वेळेस त्याने ब्रेक दाबला आणि पॅसेंजर आणि स्वतः रिक्षा ड्रायव्हर जो आहे चालक तो बाहेर पडला, त्यामुळे तो बचावला आणि रिक्षाला थोडंसं म्हणजे रिक्षा थोडीशी चेपली गेली, परंतु सुदैवाने इथे कोणती जीवितहानी झाली नाही। परंतु त्वरित त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी मिळून फायरला बोलवलं, फायरवाले आले, MSCB वाले बोलवले आणि त्याच्यानंतर स्ट्रीट लाईट डिपार्टमेंट देखील बोलवलं आणि या सगळ्यांच्या मदतीने म्हणजे आपलं जे महानगरपालिकेचे प्रशासन आहे यांनी पण तातडीने त्या ठिकाणी आले आणि उपाययोजना केल्या। आणि या ठिकाणी आपण जर बघितलं की मोठ्या प्रमाणात त्यांचे लोक इथे आहेत आणि झाड काढण्याचं आणि ते जे प्रवेशद्वार त्या ठिकाणी पडलाय ते काढण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। लाईट आता जर तुम्ही बघितलं इथे 8 ट्रान्सफॉर्मर बंद घेतले आहेत। तर 8 ट्रान्सफॉर्मर मध्ये जर तुम्ही बघितलं की लालचक्की चौक पासून ते जी संभाजी चौक म्हणजे लालचक्की ट्रान्सफॉर्मर पर्यंत जी लाईन जाते मेन ती तुटलेली आहे आणि तिथून शिवमार्गची लाईन पण बंद आहे। तर 2 ट्रान्सफॉर्मर आज म्हणजे लालचक्की ट्रान्सफॉर्मर शिवमार्ग ट्रान्सफॉर्मर बंद राहणार आहे। बाकीचे जे 6 ट्रान्सफॉर्मर आहेत जसं आज सीताराम नगर वगैरे इतर भाग गजानन नगर असेल, लालचक्की चौक असेल, हा भाग पूर्ण चालू होणार आहे। संभाजी चौक पण चालू होणार आहे। आणि हे जे 2 ट्रान्सफॉर्मर मध्ये आलेले एरिया आहेत खास करून साने गुरुजी नगर असेल, त्याच्यानंतर शिवमार्ग असेल, हनुमान टेकडी असेल, अर्धाबाग श्रीकृष्ण कॉलनी असेल, वाघमारे हॉलचा परिसर असेल किंवा शताब्दी अपार्टमेंट असेल आणि अर्धाबाग होली फॅमिली असेल, हा पूर्ण पट्टा आजची रात्र आणि उद्यापर्यंत बंद राहील। उद्या दुपारी 2 नंतर हा भाग सुरू होईल। जे मोठे झाडे आहेत जुने ते धोकादायक असतील याचा तुम्ही प्रशासनाने सर्वे केला पाहिजे आणि आता तरी याचा तुम्ही बोध घेऊन जे पुढे होणारे घटना आहेत त्यांना यासाठी जे मोठी झाडं असतील किंवा जे मोठे प्रवेशद्वार आहेत त्यांचं स्ट्रक्चर ऑडिट करून प्रशासनाने त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की अशा वारंवार अशा घटना न घडाव्या यासाठी प्रशासनाने काळजी घ्यावी। उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।